मित्रांनो, आता आम्ही गेलो नर्मदेवाशी आणि तिथं आम्ही आनंदाची आरती म्हणजे दत्तात्रय महाराजची आरती घेणार आहोत. बघूया आता आम्ही दिवा लावत आहोत. दिवा आता लावणार आहोत. दिवा लावला की आनंदाची आरती घेणार आहोत. आनंदाची आरती आता घेणार आहोत आम्ही. दिवा लागतच नाही. चला दिवा लावूया. दिवा लागला. चला आता आपण आता अनुसायामध्ये आरती घेणार आहोत. चला आरती घेतली. आता आरती चालू झाली. आरती अनुसाया जन्म येऊनी दत्ताच्या घरी येऊन तुझ्या लावितो पाय. आरती अनुसया. चला आता आरती पूर्ण झाली. आनंदाची आरती लावलेली आहे. अनुसया मातेची आरती झाली. आता आम्ही निघालो कुबेर भंडारला म्हणजे दर्शनाला. कुबेर भंडारच्या दर्शनाला निघालो. पाहून घ्या कुबेर भंडार मस्त सजवलेला आहे. एक नंबर. चला आता बाहेर निघालो. आता कुबेर भंडारच्या मंदिराच्या इकडे दर्शनासाठी. चला दर्शनासाठी निघालेलो आहे. बघूया आता. हे पाहून घ्या कुबेर भंडार कर्णाली. चला सर्वजण निघालेलो आम्ही. आता लाईन मध्ये लागणार आहोत. लाईन खूप मोठी होती बघू शकता. खूप मोठे. आता आम्ही आमचे रंधाभाऊ, दत्ताभाऊ, बाळूभाऊ आणि गजाननराव पोटे आणि यश ढवळे आणि यश ढवळे मी बघा काय चाललंय आता दर्शनाला. भजन म्हणत अनंताभाऊ पारसकर भजन म्हणत आहे. गजाननराव पोटेची दाढी खूप वाढलेली आहे. खूप म्हणजे खूप. झोप येत आहे सगळ्याला. रेल्वेमध्ये खूप प्रवास झाला ना. हे कुबेर भंडारची मूर्ती आहे असा फोटो आलेला आहे. आणि आम्ही आता लाईन मध्ये थोडं समोर आलेलो आहे. मंदिरात लाईन मध्ये खूप 2 घंटे 3 घंटे लागतात. बाळूभाऊ, गजाननराव पोटेची दाढी आणि आमचे दोघं मित्र अनंताभाऊ आणि दत्ताभाऊ समोर गेलेले आहे. हे कुबेर भंडारचा व्हिडिओ काढलेला आहे. TV मधून काढलेला आहे. बघू शकता. कारण की व्हिडिओ काढायचा परवानगी नाही आहे त्याच्यामुळे. आणि हे बघू शकता आम्ही आता कुबेर भंडारचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही निघालेलो हे बजरंगबली आणि बजरंगबलीची मूर्ती बघू शकता मित्रांनो. आता आम्ही निघालो महादेवाच्या मूर्तीसाठी. कुबेर भंडारची मूर्ती आहे. सोन्याची आहे.
बघू शकता. ही महादेवाची पिंड आहे इथं. तिथं आहे तो महालक्ष्मीचा फोटो पाहून घ्या. सर नर्मदा माता, गणपती बाप्पा आणि इथं आम्ही अभिषेक केलेला पाण्याचा महादेवाच्या पिंडीवर बघू शकता. हे आम्ही याव बघू शकता. जय जय शंभो, हर हर महादेव. खूप खूप मस्त व्हिडिओ आहे. खूप तिथं गेल्यावर खूप चांगलं वाटतंय. बघू शकता. ही अनंताऊ बारसकर. अनंताऊ पण अभिषेक करत आहे पाण्याचा. पाणी टाकलेलं आहे. झालं, याचं दर्शन झालं. आता काय दर्शन झालेलं आहे याचं. त्यानंतर गजाननराव पोटे आणि दत्ताभाऊ साबळे अभिषेक करत आहेत. गजाननराव पोटेची खूप दाढी वाढलेली आहे. आता आम्ही निघालेलो नर्मदा माताच्या वारीसाठी. नर्मदा मातेच्या आम्ही जहाजामध्ये जाणार आहोत. जहाजमध्ये बघूया आता काय होते. आम्हाला तर आम्ही पहिल्यांदा चाललो. मी चाललो पहिल्यांदा. बघू आता जहाजमध्ये बसणार आहोत आम्ही आता. जहाजवाला 50 म्हणे, आम्ही 30 मध्ये केले. बसलो आम्ही जहाजमध्ये. निघालो आता आम्ही नीलकंठेश्वर धाम ते त्या साईडला. बघूया. याचा आनंद पोस्ट येत आहे. हर हर नर्मदे, जय कुबेर. निघालो आता. त्यानंतर आम्ही आता जहाजमध्ये बसलेलो. आम्ही निघालेलो तिथून. आमच्या जवळ बुवा म्हणजे बाळूभाऊ कॉमेडी करतात. त्यानंतर आता निघालेलो आम्ही मस्तपैकी जहाजमध्ये. बघूया. हे दोघं जणाला कॉमेडी देवी. आता नर्मदेशी चालले आम्ही आता. नर्मदेहून गेले. हे लागलेलं आम्हाला नीलकंठेश्वर धाम. आता इथं उतरलेलो. आता बघूया. हे खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप. पाहून घ्या. वाव. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. बघूया. बाप, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर. आता इथं पालखी आलेली आहे. पालखी बघू शकतो आपण. पालखी पण आहे इथं आता. हो, पालखी सोहळा खूप सुंदर आहे. पालखी सोहळा पण पाहून घ्या. हे नीलकंठेश्वर महाराज, हे नर्मदा माता आणि त्यांच्या मागं हत्तीवर स्वार हे नीलकंठेश्वर महाराज आहेत आलेले. खूप खूप सुंदर आहे. बघून घ्या. खूप सुंदर पालखी आहे. खूप म्हणजे खूप.
नीलकंठेश्वर धामची पालखी खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप वाव, खूप सुंदर आहे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. पण आता आम्ही निघालेलो आता नीलकंठेश्वर धाम. पूर्ण पूर्ण किती सुंदर आहे. बघून घ्या, बघून घ्या. हे आहे आपलं गरुड देवताची मूर्ती. इथं सर्व जेवढे विष्णूचे अवतार आहेत तिथं पूर्ण दाखवलेले आहेत. ते पण पाहू मित्रांनो आपण. पाहून घ्या, पाहून घ्या, बघू शकता. खूप सुंदर आहे. खूप म्हणजे अति सुंदर. सर्व सर्व देवताचे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत. सर्व मंदिर आहेत जिथले विष्णू अवतार आहेत. पूर्ण विष्णू अवताराचे मूर्ती आहेत. कलिदेवाची कलियुगात हे असं बघणं खूप सुंदर आहे. खूप बघून घ्या मित्रांनो. पाणी, पहिली मूर्ती लागली श्रीकृष्ण भगवान. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. बघू शकता. खूप सुंदर आहे. खूप. आता आम्ही निघालेलो दर्शनासाठी. पहिलं दर्शन. आणि हे पाण्यामध्ये लिंग आहेत, बघू शकता मित्रांनो. बघू शकता. आमचे राम. आता इथून निघालेलो आम्ही. समोर दर्शन घेतो. आता बघू शकता, बघू शकता आता मित्रांनो. वाव, किती सुंदर आहे. बघू शकता. बाप रे बाप, बाप रे बाप. हे आपले कोणते अवतार? हंस अवतार. हंस अवतार, हंस अवतार बघू शकता. त्याच्या खाली आहे शालिग्राम, हंस स्वरूप अवतार. हंसाचा अवतार दाखवलेला आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, हे ऋषी बघू शकता. खूप म्हणजे अतिप्रेम दाखवलं. आम्ही पूर्ण दर्शन तुम्हाला दाखवतो. हे आहे जैन महाराज, म्हणजे विष्णूचा अवतार आहे. बघू शकता, बघू शकता. पूर्ण 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 बघू शकता. आणि हे कोणते महाराज आहेत दाखवलेले. वाव, नाव दिलेले आहे पृथ्वी स्वरूप महाराज. शालिग्रामचे पूर्ण जेवढे अवतार आहेत तेवढे अवतार दाखवलेले आहेत. एक एक अवतार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो मित्रांनो. पूर्ण बघू शकता. त्यानंतर हे कोणते हे दाखवलेलं आहे इथं, मोहिनी स्वरूप. मोहिनीचा अवतार दाखवलेला आहे. त्यानंतर इथं अधिक अवतार भरपूर दाखवलेले आहेत. भरपूर पूर्ण कलियुगापर्यंत अवतार आहेत. हे कोणते? नारायण महाराज, नारद मुनी. त्यानंतर दत्तात्रय महाराज. हे आमचे कुळदैवत आहेत. इथून हटवायचं आम्हाला माझं मूडच नव्हतं होत, पण तरी काय करता, कारण की हे आमचे कुळ म्हणजे हृदयापासून देव आहे. यांच्यासाठी पूर्ण हृदय आहे. आता चाललो आम्ही समोर अधिक. बघूया आता. आता आम्हाला अंदर जायची परवानगी आहे. आता अंदरमध्ये आम्ही जाणार, कारण 10 रुपयाचं तिकीट फाडलेलं आहे आम्ही.
तर आम्हाला पूर्ण पूर्ण 10 रुपयामध्ये पूर्ण तिकीट तुम्ही कुठं जाऊ शकता, कुठं पाहू शकता, काही करू शकता. म्हणजे काय पण म्हणजे आता कसं आहे, तिथं जाऊन दर्शन तुम्ही कुणीही देवताचे घेऊ शकता एकदम फ्रीमध्ये. फक्त 10 रुपयाची चिठ्ठी फाडा आणि पूर्ण पूर्ण घुमू शकता. एन्जॉय पूर्ण आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपण निघालेलो. आता हे कोणतं मत्स्य अवतार आहे काय कोणतं आहे, नाही इथं दाखवलेलं आहे नरसिंह महाराज. आता आम्ही निघालेलो मित्रांनो. आता बघू शकता, आता समोर चाललेलो. बघू शकता मित्रांनो, बाप रे बाप, खूप मत्स्य अवतार आहे. आणि अधिक समोर जातो. मित्रांनो, खूप खूप सुंदर. हर हर नर्मदे, हर हर खूप जय जय कुबेर. शालिग्राम बौद्ध स्वरूप मूर्ती आहे. बघू शकता, बौद्ध अवतार पण विष्णू अवतारच आहे, दाखवलेलं आहे त्याच्यात. आणि आपण पण आता बघू शकतो मित्रांनो, पाहून घ्या. एवढं कुठं बघायला भेटते. हे आहे कली अवताराचा कली मूर्ती आहे. कली अवतार, कल्की अवतार सॉरी मित्रांनो. आता कल्की अवतार येणार आहे, जास्त वेळ टाइम नाही आता. शिवलिंग बघू शकता, शालिग्रामची मूर्ती आहे. आता आम्ही समोर निघालेलो अधिक. आता आम्ही नीलकंठेश्वर धाम म्हणजे बघायला पाहून घेऊ मित्रांनो. एवढं अतिप्रतिम आहे, खूप सुंदर आहे. हे निघालेलो. वाव, किती मित्रांनो बघू शकता, किती खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप अतिप्रितम आहे. वाव, किती सुंदर आहे, बघू शकता. वाव, जय श्री कृष्ण, राधे राधे. अवतार बघू शकता मित्रांनो, किती खूप डिझाईन आणि खूप सोन्याचं आहे ते. आता आलेलो आपण अवतार पाहून घेऊ शकता आपण. पूर्ण डिझाईन बाय सोन्याचं आहे ते. कारण की कुबेरला आलेलं, तर कुबेर आपल्याला काय ना काही धन आणि काय ना काही देणारच आहे, आशीर्वाद पण देणार आहे. बघू शकता मित्रांनो.